अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मनोरंजनाच्या नावाखाली आपल्या समाजामध्ये आणि तरुण पिढीमध्ये सध्या नक्की काय चाललंय? आपण इतके असंवेदनशील आणि विकृत कधीपासून झालो आहोत की समोर कोणाच्या तरी सन्मानाचा लिलाव होत असताना किंवा मग मृतदेहाची विटंबना होत असताना आपण त्यावरती शिट्ट्या मारतो, टाळ्या वाजवतो। आज आपण अशाच एका विषयावरती बोलणार आहोत की ज्यानं केवळ इंटरनेटवरती संताप निर्माण केला नाहीये तर थेट पोलिसांना कारवाई करायलाच भाग पाडला आहे। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अधिकृत शोच्या दरम्यान क्राऊड वर्कच्या नावाखाली जे दोन अत्यंत घृणास्पद प्रकार घडले आहेत ना, त्याचं सविस्तर आणि डोळ्यामध्ये अंजन घालणारं विश्लेषण आज आपण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा विषय हा आपल्या तरुण पिढीच्या भविष्याशी जोडलेला आहे। नमस्कार, मी दुर्गा। पहिली घटना घडली प्रणित मोरेच्या गुरुग्राममधील एका शोच्या दरम्यान। स्टेजवरनं प्रणित प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांगरा नावाच्या 23 वर्षाच्या तरुणाशी संवाद साधत होता। तो तरुण जाहीरपणे सांगतो की तो एका मुलीला डेटवरती घेऊन गेला आणि तिथं त्यानं तिच्यावरती 370 रुपयांची चिकन बिर्याणीचा खर्च केला। मुलगी जेव्हा त्याला घरी सोडण्यास सांगते तेव्हा हा तरुण अत्यंत निर्लज्जपणे म्हणतो की मी 370 रुपये खर्च केले आहेत, ते मी तिच्याकडनं मर्यादेचं उल्लंघन करून किंवा तिच्या संमतीशिवाय चुकीच्या पद्धतीनं वसूल करणारच। आता विचार करा, एका मुलीच्या आत्मसन्मानाची आणि तिच्या संमतीची किंमत अवघी 370 रुपये। याहून भयंकर गोष्ट म्हणजे या अत्यंत चुकीच्या विधानावरती शोचा मुख्य सूत्रधार प्रणित मोरे त्याला समज देण्याच्या ऐवजी किंवा रोखण्याच्या ऐवजी स्वतः मोठमोठ्यानं हसत होता आणि त्याला पीक गुडगाव कंटेंट म्हणून त्यानं दाद दिली। ही कसली मानसिकता? हा वाद इथे संपत नाही। प्रणित मोरेच्या याच शो मधील आणखी एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या एका हॉस्पिटलची एक तरुण महिला डॉक्टर सेजल पवार उपस्थित होती। प्रणितशी संवाद साधताना ती हसत हसत सांगते की मेडिकल कॉलेजमध्ये ॲनाटॉमी लॅबमध्ये अभ्यासासाठी जे मानवी मृतदेह आणले जातात त्या मृतदेहांच्या शारीरिक अवयवांवरती ती आणि तिच्या मैत्रिणी मिळून थट्टा मस्करी आणि चुकीचे विनोद करायच्या। ज्या कुटुंबांनी किंवा व्यक्तींनी विज्ञानाच्या प्रगतीसाठी समाजसेवेसाठी आपलं पवित्र शरीर दान केलं त्या मृतदेहांचा जाहीरपणे शोमध्ये असा अवमान एका सुशिक्षित डॉक्टरनं केलेला हा कचरा पाहून संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामधनं मोठा संताप व्यक्त होतोय। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रणित मोरेनं हा सर्व आक्षेपार्ह प्रकार त्याच्या शोमध्ये घडू दिला आणि हा भाग एडिट न करता सोशल मीडियावरती व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी स्वतः अपलोड केला। पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी विवेक गमावल्यामुळेच आता कायद्याचा मोठा दणका त्याला बसलाय। महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार या तिघांवर देखील गुन्हा दाखल केलाय। भारतीय न्याय संहितेच्या आणि IT ॲक्ट कलमानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। राष्ट्रीय महिला आयोगानं देखील याची गंभीर दखल घेतली आहे। हिमांशूची नोकरी गेली आहे, प्रणितनं त्याचे अकाउंट बंद केलं आहे आणि आता हे तिघेही पोलीस कारवाईच्या फेऱ्यामध्ये अडकले आहेत। पण या संपूर्ण प्रकरणावरनं मला आजच्या तरुणाईला आणि पालकांना एकच विचारायचंय, आपली तरुण पिढी नेमकी कुठे चालली आहे? सोशल मीडियावरती कूल दिसण्याच्या नादामध्ये क्रूर आणि असंवेदनशील होणं म्हणजे प्रगती आहे का? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आजच्या काळामध्ये तरुण नेतृत्व कसं असावं? नेतृत्व म्हणजे फक्त स्टेजवरती उभं राहून चुकीच्या गोष्टींवरती टाळ्या मिळवणं याला नेतृत्व म्हणत नाहीत, तर खऱ्या तरुण नेतृत्वामध्ये समाजाला दिशा देण्याची ताकद असायला हवी। प्रणित मोरे हा स्वतःला तरुणांचा इन्फ्लुएन्सर समजतो, पण जेव्हा त्याच्या शोमध्ये स्त्रीचा किंवा मृतदेहाचा अवमान होत होता तेव्हा त्यानं तिथे उभं राहून त्या चुकीच्या गोष्टीला ठणकावून विरोध करायला हवा होता। त्यावर हसत बसणं हा खऱ्या नेत्याचा गुण नाहीये। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही, हे आता कायद्यानं या तिघांनाही समजावून सांगितलंय। आजची तरुण पिढी नक्की कोणत्या विचारधारेनुसार पुढे चालली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।